Students, in the previous lecture we are having a discussion of nomenclature of alkanes which have the presence of complicated substituents on the selected parent chain. Those are which have those does not have the names according to common system. These are generally named according to IUPAC. How these are named we discussed in the previous lecture. Now I am writing here another example. Writing here an example. What should be the names of these compounds? Firstly, we have to select the possible longest chain of carbon atoms. And in this example, we are having the presence of various alkyl substituents on the selected parent chain. Firstly, from this carbon, from this terminal 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. This 8 carbon atom chain has have 1, 2, 3 and 4 groups. And when we select 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, it has 1, 2, 3, 4 and 5 alkyl groups. As per the rule, when we have the 2 or more than 2 number of chains which are equal, then we have the selection of a chain which is considered as parent chain, which have the maximum number of alkyl substituents. त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ग्रुप्स जे असतील ते चेनचं आपण सिलेक्शन करत असताना पॅरेंट चेन म्हणतो. तर ह्या एक्झाम्पल मध्ये वी आर हॅविंग द सिलेक्शन ऑफ दिस पॅरेंट चेन ॲज द चेन ऑफ कार्बन. आता ही जी चेन सिलेक्शन केली त्या चेन मध्ये सिलेक्शन केल्यानंतर नंबरिंग शुड बी डन फ्रॉम दॅट इन which goes lowest possible number to the alkyl group attached to carbon. त्यानुसार आपण जो नंबर केली तर दुसरा आहे आणि दुसरा आहे. पण दुसऱ्यानंतर परत तिथं चौथ्याला आहे, तिथं तिसऱ्याला आहे. त्याच्यामुळे ह्या बाजूला नंबरिंग करायची. नंबरिंग केल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Corresponding possible name of alkyl chain जे ह्या कार्बनचे त्याचा alkyl कोणता आहे? ऑक्टेन. त्याचा alkyl कोणता आहे तो? ऑक्टेन. आता हे ऑक्टेन झाला त्याच्यानंतर we have to write the groups, the substituents which are present on this selected parent chain. तर त्याच्यावर असलेले ग्रुप बघा कुठले. दुसऱ्या नंबरचे कार्बन ॲटम कुठला ग्रुप आहे? मिथाइल. तिसऱ्या नंबरचे कार्बन कुठला आहे? इट आल्सो मिथाइल. त्याच्यानंतर परत चौथ्या नंबरच्या कार्बनचा जो ग्रुप आहे तो कोणता आहे? त्याला आपण आयदर IUPAC च्या आधारे नेमिंग करत असताना आपण काय करतो? 1, 2, 3. Select the possible longest chain of that alkyl group from that carbon which directly attached with the selected parent chain. त्या चेनला अटॅच आहे त्याला नंबर 1 दिला. त्याच्यापासून पॉसिबल लॉंगेस्ट चेन बघितली ती कार्बनची आहे. फर्स्ट नंबरच्या कार्बनवर कुठला ग्रुप आहे? मिथिल ग्रुप आहे. तो घेतली त्या alkyl group. त्याच्यामुळे हे काय असेल? 1 मिथाइल प्रोपाइल. 1 मिथाइल प्रोपाइल. हे जरा चौथ्या नंबरच्या कार्बनवर असतो. पाचव्या नंबरच्या कार्बनवर कुठला ग्रुप प्रेझेंट आहे? 1, 2, 3. त्याच्यामुळे त्या पाचव्या नंबरवर प्रेझेंट आहे प्रोपाइल. यानंतर सातव्या नंबरच्या कार्बन कुठला आहे? मिथिल. ते लक्षात घ्या. दुसऱ्या नंबरवर मिथिल आहे, तिसऱ्या नंबरवर मिथिल आहे, चौथ्या नंबरवर मिथिल प्रोपिल येतोय, पाचव्या नंबरवर परत प्रोपिल येतोय, सातव्या नंबरवर मिथिल ग्रुप आहे. आता वी हॅव टू राईट the substituents by using alphabetic order. Alphabetic order नुसार कुठला पहिल्यांदा येतोय? मिथिल येतो. त्याच्यामुळे काय लिहिलं जाईल? बघा 2, 3, 7. 3 आहे. 2, 3, 7. 3 असल्यामुळे ट्राय मिथाइल. त्याच्यानंतर परत आता हे 4 प्रोपीन 5 प्रोपीन. त्याच्यामुळे काय लिहिलं जाईल? पहिल्यांदा 4 मिथाइल प्रोपीन.
मिथाइल प्रोपील, त्याच्यानंतर परत 7 प्रोपाइल, 7 प्रोपाइल ऑक्टेन. हे सिंपल एक्झाम्पल आहे which have the presence of a complex or complicated substituent. त्याला आपण आयोगाच्या आधारे 4,1-methyl प्रोपील हे लिहिलो. त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत ते सगळ्याच्या अल्फाबेटिक ऑर्डरनुसार लिहिले आहेत. मिथिल ग्रुप पहिल्यांदा लिहिला जातो, त्याच्यामुळे किती आहेत 1 2 3, त्याच्यामुळे 2,3,7. ट्रायमिथिल आफ्टर 4-methyl प्रोपील, चौथ्या नंबरच्या कार्बन मिथिल प्रोपील आहे, पाचव्या नंबरच्या कार्बन प्रोपील आहे, त्याच्यामुळे 4-methyl प्रोपील 5 प्रोपील 5 प्रोपाइल ऑक्टेन. हे लक्षात येते की तुम्हाला एक्झाम्पल सिंपल आहे. आता ह्याच्यानंतरचं जे पॉइंट आहे ते पॉइंट कुठला आहे, नॉमेनक्लेचर ऑफ ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कसले, आपण तुम्हाला त्यावेळेस सांगितलं ते वी आर डिस्कसिंग दिस इन द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स डिपेंडिंग अपॉन देअर स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, also we are having a discussion of these types of compounds in the classification of organic compounds depending upon their functional group. त्याच्या फंक्शनल ग्रुपवर आधारित ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन पाहिलं तर त्याच्यामध्ये डिस्कशन केलं होतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, आपण क्लासिफिकेशन करत असताना हा ग्रुप लक्षात येतो का तुम्हाला, हे रिप्रेझेंटेशन लक्षात येते का, हे काय सांगितलं होतं तुम्हाला, अल्कीन ड्यू टू प्रेझन्स ऑफ डबल बॉन्ड, आणि हे अल्काइन सांगितले, अल्कीन आणि अल्काइन हे दोन सांगितले होते क्लासेस तुम्हाला. फर्स्ट आपण अल्कीन घेतला होता, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड अटॅच असतो दुसऱ्या कार्बन सोबत. अल्कीन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो ॲटलिस्ट 1, आणि अल्काइन मध्ये कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. नाउ वी आर हॅविंग सम एक्झाम्पल्स, ऑब्झर्वेशन टुवर्ड्स सम एक्झाम्पल्स ऑफ दीज टाइप्स. फर्स्टली अल्कीन. तर अल्कीनचे जे एक्झाम्पल्स आहेत, तर हे एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2, आपण त्यावेळेस त्याचं नाव काय दिलं होतं, इथेन. इथेन जो आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3, ह्याचं नाव काय आहे, इथेन. When we have the presence of unsaturation in the form of double bond, then we replace ANE from the name of alkene by ENE. त्याच्यामुळे इथेनचा ANE रिप्लेस केला ENE, तो इथीन झाला. Like this CH3 CH double bond CH2. In this example हे काय आहे, कशापासून तयार झालेला आहे, प्रोपेन जो आहे, हा जो प्रोपेन आहे त्याच्यापासून तो तयार झालेला आहे. ANE रिप्लेस कोण करेल, ENE रिप्लेस करतो, प्रोपीन झाला. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल CH3 CH2 डबल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड CH2, हे एक्झाम्पल असेल, किंवा हे एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. बोथ आर हॅविंग द चेन ऑफ 1 2 3 and 4 कार्बन, 1 2 3 and 4 कार्बन्स. ह्याचा करस्पॉन्डिंग अल्केन कोणता आपण कन्सिडर करतो, 2 3, आणि हे चौथा जो आहे त्याचा अल्केन कोणता आहे, चौथ्या नंबरचा ब्युटेन. अल्केन कोणता आहे, ब्युटेन. ह्या ब्युटेन मध्येच अनसॅच्युरेशन तयार झालंय, ब्युटेन मध्येच अनसॅच्युरेशन तयार होऊन हा कंपाऊंड तयार झाला. मग हे कंपाऊंड लिहित असताना आपण काय करतो, ANE इज रिप्लेस्ड बाय ENE. बिफोर रायटिंग द सफिक्स ENE, ENE काय लिहिलं, काय म्हणून ओळखलं जातं, सफिक्स. जे एखादं जर समजा स्पेसिस जसं तुमच्या नावाच्या, जर समजा वडिलांच्या नावानंतर तुम्ही लिहित असताना राव लिहिता, ते नावाच्या नंतर लिहिले जातं ते सफिक्स झाले. तुमच्या नावाच्या अगोदर कुमार किंवा कुमारी लिहिले जातं, मग ते काय झालं, किंवा चिरंजीव श्रीमान श्रीमती, हे काय झाले, प्रेफिक्सेस. आणि सफिक्सेस कोणते, जे नावाच्या नंतर येतात. म्हणजे ब्युटेन पासून ANE रिप्लेस कोण करणार आहे, ENE. काय रिप्लेस करणार आहे, ड्यू टू प्रेझन्स ऑफ अनसॅच्युरेशन. अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ डबल बॉन्ड. हे तर काय होतं, ENE रिप्लेस करतो, ENE रिप्लेस करतो. मग आता इथं लक्षात घ्या, when we are having the possibility
possibility for the positions of unsaturation, then we have to number the compound. Numbering is done in this compound. कशी numbering दिली जाते? Numbering is done from. आता इकडच्या बाजून केलं तर 1 2 3 येते आणि इकडच्या बाजून केलं तर 1 येते. हे लक्षात घ्या. When unsaturation is present, then the numbering is done from that end, which gives lowest possible number to unsaturated carbon. डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, कुठलाही प्रकारचा जर बॉन्ड असेल ते डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड किंवा म्हणजे अनसॅच्युरेशन जे असते त्या अनसॅच्युरेशनला लोएस्ट नंबर येईल त्या बाजूला नंबरिंग करायची. म्हणजे इकडच्या एक्झाम्पलमध्ये काय येईल? हे ब्यूट 1 ENE, ब्यूट 1 ENE. याच्याबद्दल काय येईल? 1 2. इकडच्या बाजून केलं 1 2 आहे, इकडच्या बाजून केलं 1 2 आहे. सेम पोझिशन असल्यामुळे ब्यूट 2 ENE. हे लक्षात घ्या. वेन अनसॅच्युरेशन, अल्फॅटिक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जे असतात त्याचं नेमिंग करत असताना नंबरिंग करावी लागते. नंबरिंग जर करायची वेळ आली तर नंबरिंग करत असताना कुठल्या बाजूला केली जाईल? नंबरिंग शुड बी डन फ्रॉम दॅट एंड which gives lowest possible number to unsaturated carbon, to double bond attached to carbon or triple bond attached to carbon. हे लक्षात घ्या. आता ट्रिपल बॉन्डचा आपण नंतर बघू. फर्स्टली वी आर हॅविंग डिस्कशन अबाउट अल्कीन्स. अल्कीनच्या बाबतीत ENE च्या ऐवजी कुठला सफिक्स आहे? ENE. कशामुळे? ड्यू टू प्रेझन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन द फॉर्म ऑफ डबल बॉन्ड. डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे आपण ह्याला ENE देतो. फॉर एक्झाम्पल, सपोज इन दिस एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल मध्ये आपण जनरली काय करतो? अल्केन मध्ये काय करतो की when we select the possible combination of carbon atom, then the numbering should be done from that end which gives lowest possible number to the substituent attached to the carbon. जर नंबरिंग करत असताना आपण कशाला प्रेफरन्स देतो? सबस्टिट्यूटला. पण इथं तसं नाही. इथं काय करावं लागेल? नंबरिंग इज डन फ्रॉम दॅट एंड which gives lowest possible number to unsaturated carbon. जे डबल बॉन्ड अटॅच किंवा ट्रिपल बॉन्ड जे अटॅच आहेत त्या बाजूला नंबरिंग केलेली करेक्ट असते. मग आता ह्याच्यामध्ये नंबरिंग कुठल्या बाजूला करावं लागेल? इकडच्या बाजूला 1 2 3 4 5. मग आणखी ग्रुप द्यायचा. किती नंबरच्या कार्बनवर आहे? 4थ्या नंबरचा. कोणता आहे? मिथिल ग्रुप आहे. 4 मिथाइल. त्याच्यानंतर परत 1 2 दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर आहे. किती कार्बनची चेन आहे? 1 2 3 4 आणि 5 कार्बनची चेन. करस्पॉन्डिंग नेम अल्केनचं काय झालं? पेंटेन. तर इथं पेन ANE ची रिप्लेसमेंट कोण करेल? ENE, ड्यू टू डबल बॉन्ड, ड्यू टू अनसॅच्युरेशन. मग हे पेन 2 कितव्या नंबरच्या कार्बनवर आहे? दुसऱ्या. पेन 2 ENE. इट मीन्स 4 मिथिल. 1 2 3 4 मिथिल पेन. पेंटेनचं 5 कार्बनची चेन आहे त्याच्यामुळे पेंटेन. मग ANE ला आपण ENE रिप्लेस करतो त्याच्यामुळे पेन 2 ENE. पेन 2 ENE. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण हे लक्षात घेऊ की सपोज हे एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल मध्ये 1 2 3 4 5 6 हे दोन्ही सेमच आहे. फक्त त्याच्यामध्ये डिफरन्स लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला दोन्ही बाजूला सेम, सपोज इथं जर असेल प्रेझेंट, इकडच्या बाजूला नंबर केला तर 1 2 3 नंबरला आहे अनसॅच्युरेशन. बरोबर आहे? इकडच्या बाजूला केलं सुद्धा 1 2 3 नंबरला अनसॅच्युरेशन. जिथं फर्स्टली अनसॅच्युरेशन प्रेझेंट असतं आपण तिथं लक्षात घ्यायचं. आता इथं सिलेक्शन केले चेन 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन चेन विथ द प्रेझन्स ऑफ अनसॅच्युरेशन. 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन. आता ह्या कार्बनची चेन आहे ज्यावेळेस when we have the presence of unsaturation is equal from both ends. दोन्ही बाजूला ज्यावेळेस ते अनसॅच्युरेटेड कार्बन जे आहेत त्यांचं इक्वल डिस्टन्सला जर असतील तर काय कशाला प्रेफरन्स द्यायचा आहे? तर त्याच्या पुढचा रूल की बाबा जे अल्किल ग्रुप किंवा जे अदर सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतात ऑन दॅट सिलेक्टेड पॅरेंट चेन त्याला लोएस्ट नंबर येईल त्या बाजूला नंबरिंग करायची. लक्षात येते का? आता ही 6 कार्बनची चेन आहे. 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन आहे.
ह्याच्यामध्ये नंबरिंग केल्यानंतर इकडच्या बाजूला 1 2 आणि 3 येतोय. इकडच्या बाजूला केल्यानंतर 1 2 आणि 3च येतो अनसॅच्युरेटेड कार्बनला. फर्स्ट अनसॅच्युरेशन जे असतं तिथं 3 नंबरचा आहे, इकडच्या बाजूला सुद्धा 3 नंबरचा आहे. तुम्ही म्हणताल की इथं चौथ्या नंबरला येतो, इकडे चौथ्या, तसं नाही. 1 2 3 थर्ड नंबर कार्बन इज बॉन्डेड विथ डबल बॉन्ड विथ अनदर कार्बन. म्हणजे फर्स्ट अनसॅच्युरेशन इकडच्या बाजूला 3 नंबरला आहे, इकडच्या बाजूला सुद्धा 1 2 आणि 3 नंबरलाच अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे. मग काय करावं आपल्याला आता त्याच्या पुढचं की बाबा when we have the presence of unsaturation is equal from both distance, unsaturated carbon atoms are present at equal distance from both end, then the numbering is done from that end which is have the lowest number of alkyl group or substituent. इकडच्या बाजूला जर नंबरिंग केली आपण 1 2 3 नंबर ह्या ग्रुपला येतो, इकडच्या बाजूचे 1 2 2 नंबर ह्या ग्रुपला येतो. मग नंबरिंग कुठल्या बाजूने करायची आपल्याला? त्या बाजूने करायची. म्हणजे प्रॉपर नंबरिंग कुठल्या बाजूची असेल? त्या बाजूची, त्या बाजूची नाही. हे नंबरिंग कशी केली जाईल? त्या बाजूने 1 2 3 4 5 आणि 6. याचं नाव लिहित असताना आपल्याला काय लिहायला लागेल? फर्स्टली वी हॅव टू राईट दी अल्किल सबस्टेट. कितव्या नंबरच्या कार्बनवर आहे? दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर आहे. कितव्या नंबरच्या कार्बनवर आहे? चौथ्या नंबरच्या. त्याच्यामुळे काय लिहिलं आहे? 2,4 दोन्ही कसले आहेत? मिथिल. त्याच्यामुळे 2,4 डाय मिथाइल, 2,4 डाय मिथाइल. 6 कार्बन असल्यामुळे हेक्झेन, हेक्झेनचा हेक्स 1 2 3 हेक्स 3 ENE 2,4 डाय मिथाइल हेक्झेन. लक्षात येते का? हे अनसॅच्युरेशनच्या बाबतीत नियम कसे आहेत ते लक्षात घ्या. आपण जे अनसॅच्युरेशन लिहितो, अनसॅच्युरेटेड मध्ये फर्स्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट अल्किन्स, अबाउट द अनसॅच्युरेशन which have the presence of double bond between two carbons. We are discussing alkenes here. Alkenes are aliphatic unsaturated hydrocarbons containing at least one carbon-carbon double bond. कार्बन मध्ये जे डबल बॉन्ड आहेत ते कंपाऊंड बनवतात. हे फर्स्ट मेंबर ऑफ द सीरीज ऑफ अल्कीन. कोणता आहे? इथिन. इथिन आहे. इथिन मध्ये आपण इथिनचं नाव काय लिहिलं? कारण की त्याचा पॅरेंट अल्कीन कोणता येतोय? इथेन. ANE चं रिप्लेसमेंट कोण केली? ENE ने. त्याच्यामुळे इथिन. CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन. त्याच्यानंतर पुढचा प्रोपेन. प्रोपेन कशामुळे आला? प्रोपेन आहे. त्याचा पॅरेंट अल्कीन कुठला आहे? प्रोपेन. प्रोपेन मधला एक हायड्रोजन गेला, तिथे आपले 2 हायड्रोजन गेले, तिथे अनसॅच्युरेशन फॉर्म झालं. त्याच्यामुळे याचं नाव काय येईल? प्रोपीन. हे प्रोपीन झाला. प्रोपीनच्या नंतर परत वेळेस आपण पाहतो त्यावेळेस काय आहे? ब्युटीनचं. ब्युटीन मध्ये काय होतं की जे जागा आहे अनसॅच्युरेटेड कार्बनच्या त्या बदलू शकतात. त्याच्यामुळे वी हॅव टू राईट द सफिक्स ENE and before writing the suffix ENE we have to write the locus of unsaturation. unsaturation जिथं प्रेझेंट आहे ते लिहावं लागेल. मग ते फर्स्ट नंबरच्या कार्बन असल्यामुळे आपण काय लिहिलं? ब्यूट 1 ENE. इथं ह्या एक्झाम्पल मध्ये 2 नंबरच्या कार्बन असल्यामुळे आपण काय लिहिलं? ब्यूट 2 ENE. हे ब्यूट 1 ENE, ब्यूट 2 ENE. त्याच्यानंतर पुढचं आपण काय सांगितलं की बाबा जे अल्किल ग्रुप प्रेझेंट असतात, when we are having the presence of alkyl group in this example, याच्यामध्ये अल्किल ग्रुप जो आहे तो दुसऱ्या नंबरच्या कार्बनला होतो एकाच्या बाजूला नंबरिंग केलं. हे दुसऱ्या नंबरच्या कार्बनला आहे, पण अनसॅच्युरेशन इकडच्या बाजूला दुसऱ्या नंबरला आहे. प्रेफरन्स कोणाला द्यावा लागेल? अनसॅच्युरेशन. त्याच्यामुळे आपण काय करतो? नंबरिंग ह्या बाजूने केली. 1 2 3 4 4 नंबरचे कार्बन मिथिल आहे. 5 कार्बनची चेन आहे. आपण लिहित असताना काय लिहिलं? फर्स्ट 4 मिथाइल पेन 2 ENE. म्हणजे ज्यावेळेस अनसॅच्युरेशन आणि एखादा अल्किल ग्रुप जर समजा दोन्ही जर समजा प्रेझेंट असतील इक्वल डिस्टन्सला, तर आपण प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे? अनसॅच्युरेशन. अल्किनच्या बाबतीत कन्सिडर करत असताना किंवा अल्केनच्या बाबतीत कन्सिडर करत असताना अनसॅच्युरेटेड जे कार्बन आहेत त्याला आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागतो. त्याच्यामुळे नंबरिंग ह्या बाजूने केली आपण 4 मिथाइल पेन 2 ENE. ज्यावेळेस अनसॅच्युरेशन इक्वल डिस्टन्सला प्रेझेंट आहे, मग नंबरिंग कुठल्या बाजूने करायची? तर नंबरिंग ज्यावेळेस जे अल्किल ग्रुप जे प्रेझेंट असतात त्या ग्रुप प्रेझेंट असलेल्या कार्बनला कमीत कमी नंबर येईल त्या बाजूने नंबरिंग करायची. म्हणजे इकडच्या बाजूने हे तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर अनसॅच्युरेशन आहे, इकडच्या बाजूने तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर अनसॅच्युरेशन आहे. म्हणजे दोन्ही बाजूने अनसॅच्युरेशन इक्वल डिस्टन्सला असल्यामुळे आपण काय केलं? पुढे जे त्याचे जे अल्किल सबस्टिट्यूएंट जे प्रेझेंट आहेत ते कुठल्या कुठल्या कार्बनवर प्रेझेंट आहेत ते पाहिजे. आता हे कुठल्या कार्बनवर प्रेझेंट आहे? इकडच्या बाजूने नंबर केले तर दुसऱ्या नंबरच्या कार्बनला येतो, इकडच्या बाजूने नंबर केल्यानंतर तिसऱ्या नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे. मग हे तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर मिथिल ग्रुप आणि हे दुसऱ्या नंबरच्या कार्बनवरचा मिथिल ग्रुप
या दोघांमध्ये लोएस्ट कुठला नंबर येतोय तर दुसरा नंबर. त्याच्यामुळे नंबरिंग कुठल्या बाजूने केली आपण ह्या बाजूने केली. त्याच्यामुळे 1 2 3 4 5 आणि 6 करस्पॉन्डिंग नेम ऑफ अल्केन हेक्सेन. मग हे दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर मिथिल ग्रुप आहे. चौथ्या नंबरच्या कार्बनवर सुद्धा मिथिल ग्रुप आहे. त्याच्यामुळे आपण काय लिहिलं तिथं 2,4 डायमिथाइल हेक्स. त्याच्यानंतर परत 3 तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर असल्यामुळे हेक्स 3 हे झालं याचं नाव. त्याचं झालं याचे एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल्स आपण हे घेतले. आता या पुढचं एक्झाम्पल घेऊया खरं सपोज. हे एक्झाम्पल सपोज आता हे एक्झाम्पल आपल्याला अनसॅच्युरेशन जे कार्बन ॲटम्स आहेत त्याच्या प्रेझेंट असलेली चेन पॅरेंट चेन निवडावी लागते. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 कार्बन चेन आहे. मग हे अनसॅच्युरेशन दोन्ही ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का? नाही. त्याच्यामध्ये प्रेझेंट येते का ते अनसॅच्युरेशन? दोन्ही नाही आहे. त्या दोन्ही अनसॅच्युरेशन कशामध्ये प्रेझेंट येतं? ह्याच्यामध्ये. The parent chain selected as a way that it have the presence of both unsaturated carbons. दोन्ही प्रेझेंट असेल तर एखादा डबल बॉन्ड आहे त्यामुळे हे 5 कार्बनची चेन असं नाही करायचं. तर हे अनसॅच्युरेशन प्रेझेंट असलेले जे कार्बन्स आहेत ते दोघांचाही त्या पॅरेंट सिलेक्टेड चेन मध्ये समावेश असावा. मग ही किती कार्बनची चेन झाली? 1 2 3 आणि 4. नंबरिंग कुठल्या बाजूने करायचं आपण? 1 2 3 आणि 4 का? लोएस्ट नंबर अनसॅच्युरेशन 4 कार्बनची चेन आहे. मग ह्या 4 कार्बनच्या कार्बन चेन मध्ये दुसऱ्या नंबरच्या कार्बन कुठला ग्रुप प्रेझेंट आहे? हा इथीन. त्याच्यामुळे हे 2 इथाइल ब्यूट 1 EN. लक्षात येते का? अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. 2 इथाइल ब्यूट 1 EN. सपोज हे एक्झाम्पल सिमिलर आहे. फक्त आपण काय करतो डिफरन्स घेऊ आपण हे मी असं लिहून घेतो. 1 2 3 4 5 6 कार्बनचे 1 2 3 4 5 6 कार्बनचे करस्पॉन्डिंग नेम ऑफ अल्केन काय झाला? हेक्सेन. अल्केन लिहिला ना हेक्सेन. अल्केन लिहिला हेक्सेन. आपण किती कार्बन चेन सिलेक्शन करणार आहे? 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन चेन आहे. पॉसिबल आहे का? इट हॅव द प्रेझेन्स ऑफ आयदर इट हॅव द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन. नो, इट डज नॉट हॅव द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन. ही स्वीट चेन जी 7 कार्बनची आहे त्याच्यामध्ये अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? जे अनसॅच्युरेशन प्रेझेंट असलेले जे चेन आहे इज मस्ट सिलेक्टेड ॲज अ पॅरेंट चेन. हे अनसॅच्युरेशन प्रेझेंट असलेली चेन किती कार्बनची आहे? 1 2 3 4 5 6. ह्या दोन एक्झाम्पलवरून आपल्याला असं सांगता येईल. Though the other chains which are present in that examples are have more length of carbon chain than the selected parent chain which have the presence of unsaturated carbon. म्हणजे अनसॅच्युरेटेड कार्बन प्रेझेंट असलेल्या चेन पेक्षा जरी समजा दुसरी एखादी चेन जास्त लांबीची जरी तिथे प्रेझेंट असेल तरी सुद्धा आपल्याला त्याच चेनचं पॅरेंट चेन सिलेक्शन करावं लागेल ज्या चेनमध्ये आपण काय सांगू शकतो? अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे. म्हणजे अनसॅच्युरेशन प्रेझेंट असलेली चेन जी आहे ते आपल्याला पॅरेंट चेन सिलेक्शन करावं लागते का? कारण की अनसॅच्युरेशन हे इम्पॉर्टंट आहे. अल्किन असतील किंवा अल्काइन असतील तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अनसॅच्युरेशन घ्यावंच लागतं. हे लिहित असताना आता हे किती कार्बन चेन झाली? 1 2 3 4 5 आणि 7.
नंबरिंग कुठल्या बाजूने करणार आहेत आपण ॲज युजुअल नंबरिंग शुड बी डन फ्रॉम दॅट एंड विच गिव्स लोएस्ट पॉसिबल नंबर टू the unsaturated carbons to the double bonded carbon atom when we consider alkenes जे डबल बॉन्डेड जे कार्बन्स आहेत त्या कार्बनला नंबर लोएस्ट त्या बाजूने नंबरिंग केली जाते. आता ह्याच्यामध्ये आपण काय पाहिले की बाबा 7 कार्बनची चेन आहे पण त्या चेन मध्ये अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे का नाही. त्या एक्झाम्पल आहे 5 एक्झाम्पल मध्ये 5 कार्बनची चेन आहे तुम्हाला वाटेल की हा कार्बन अनसॅच्युरेशन आहे परंतु दोन्ही अनसॅच्युरेटेड कार्बन ह्या एक्झाम्पल मध्ये नव्हते त्यासाठी आय एम रायटिंग हिअर अनदर एक्झाम्पल. हे किती कार्बनची चेन आहे 7 कार्बनची. ह्या कार्बनच्या चेन मध्ये अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे का नाही. मग आपण काय करतो अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम जे असतात त्याच्यापासून चेन निवडायची ते महत्त्वाचे आहे. किंवा अनसॅच्युरेटेड जे कार्बन आहेत ते त्या चेन मध्ये प्रेझेंट असावेत. मग हे 6 कार्बनची चेन झाली नंबरिंग केली. नंबरिंग शुड बी डन फ्रॉम दॅट एंड विच गिव्स लोएस्ट पॉसिबल नंबर टू अनसॅच्युरेटेड कार्बन्स टू द डबल बॉन्डेड कार्बन ॲटम्स. त्याच्यामुळे नंबरिंग आपण काय केली ह्या बाजून केली 1 2 3 4 5 आणि 6. मग हे नंबरिंग केल्यानंतर 6 कार्बन ॲटम आहे एक जण आधी येतो. तिसऱ्या नंबरच्या कार्बन कुठला ग्रुप प्रेझेंट आहे 1 2 3 कार्बनचा म्हणजे C3H7 म्हणजे कोणापासून तयार झाला तो C3H8 पासून तयार झालेला आहे तो पायरिनोल ऑफ वन हायड्रोजन ॲटम. हा प्रोपेन आणि हा प्रोपाइल. हा कसला आहे प्रोपाइल. त्याच्यामुळे 3 प्रोपील किंवा प्रोपाइल 3 प्रोपाइल हेक्स 1 ENE. हे लक्षात आले का एक्झाम्पल्स. दुसरी एखादी चेन पॉसिबल असेल लांब कार्बनच्या सिलेंडर चेन मध्ये एक 7 कार्बनची चेन आहे एक 6 कार्बनची. 6 कार्बनच्या चेनवर काय प्रेझेंट आहे तर अनसॅच्युरेशन आहे त्या 6 कार्बनच्या चेन मध्ये आणि 7 कार्बनच्या चेन मध्ये अनसॅच्युरेशन प्रेझेंट नाही. मग आपण 6 कार्बनची चेन पॅरेंट चेन कन्सिडर करायची. अदर पार्ट इज कन्सिडर्ड ॲज an alkyl substituent. हा सबस्टिट्यूट कुठला आहे 3 प्रोपाइल हेक्झन. आता हे जसे एक्झाम्पल आहे तसंच सपोज एखादं एखादा मॉलिक्युल किंवा एखादा कंपाऊंड असा असतो ज्याच्यामध्ये 2 ठिकाणी प्रेझेन्स आहे अनसॅच्युरेशन. फॉर एक्झाम्पल किंवा हे एक्झाम्पल हे 2 एक्झाम्पल्स. किती कार्बनची चेन आहे 1 2 3 4 ब्युटेन. लक्षात घ्या 1 2 3 4 5 पेंटेन ब्युटेन आणि पेंटेन हे एक्झाम्पल्स आहेत. आता वी आर हॅविंग द प्रेझन्स ऑफ 2 पॉसिबल सोल्युशन्स विच हॅव अनसॅच्युरेशन ॲट हिअर. इथे अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे इथे अनसॅच्युरेशन. इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मग आता हे डबल बॉन्डेड जे पोझिशन्स आहेत ते आपल्याला होतात. इथे लिहित असताना लक्षात घ्या आपण जनरली काय करतो ANE च्या ऐवजी ENE रिप्लेस करतो. ANE ला रिप्लेस करून करेल ENE. फक्त आता इथे ANE च्या ऐवजी काय लिहित असताना ENE लिहित असताना काय लिहितं इथं ब्युटेन आहे. ब्युटेनचा A जशा तसा ठेवला जातो ओन्ली NE इज रिप्लेस करतो. ब्युटा म्हणजे कुठलाही डबल बॉन्ड जर प्रेझेंट असतील तर तिथं काय लिहिलं जातं ते इन द फॉर्म ऑफ डाय. 2 असतील तर डाय ENE. एक ट्राय असतील तर 3 असतील तर ट्राय ENE. हे अशा फॉर्म मध्ये लिहिले जातात. आता फक्त डिफरन्स कुठं आहे ANE रिप्लेस केला जातो ENE ला. पण इथं रिप्लेस करत असताना 2 किंवा 2 पेक्षा जास्त ठिकाणी जर अनसॅच्युरेशन प्रेझेंट असेल देन A फ्रॉम द नेम ऑफ अल्केन इज रिटेन्ड. हे जे आहे त्या अल्केनच्या नावाचं ते काय केलं जातं रिटेन केलं जातं. ते जशात तसं रिस्टोर केलं जातं. इथं काही ANE रिप्लेस आपण जे करतो ANE रिप्लेस करून करतो ENE ला बरोबर आहे. ENE रिप्लेस करत असताना ANE ला we are not replacing total ANE, we are having only replacement of NE. so buta 1 2 3 आणि 4 नंबर केली 1 2 3 आणि 4 1, 3 दोन ठिकाणी आहे 1, 3 how many times 2 times डाय ENE ब्युटा 1, 3 डाय ENE ब्युटा 1, 3 डाय NE म्हणजे ANE मधला NE
रिप्लेस केला आपण फक्त ए जशा तसा ठेवला गेला. अदरवाईज आता हे एक्झाम्पल मध्ये हेक्झेनचा ANE रिप्लेस केलाय टोटल. इथे टोटल ANE रिप्लेस केला जात नाही, फक्त NE रिप्लेस केला जातो. म्हणजे ए जशा तसा ठेवला जातो. म्हणजे ब्युटा अल्काडाइन्स यांचं जनरल नेमिंग करत असताना वी आर हॅविंग द प्रेझन्स ऑफ अल्का डायने. मग हे डायने जोडत असताना ए रिटेन केला जातो. म्हणजे अल्काडाइन्स, अल्कॅडाइन्स, अल्कॅडाइन्स, अल्कॅट्राइन्स, अल्कॅटेट्राइन्स. 2 असतील डाइन्स, 3 असतील ट्राइन्स, 4 असतील टेट्राइन्स, 5 असतील पेंटाइन्स. इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ अनसॅच्युरेशन्स विच आर मोर दॅन 1. जर एक पेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर असतील तर आपण काय करतो ते इन द फॉर्म ऑफ अल्क्या, अल्काडाइन्स, अल्काट्राइन्स, अल्काटेट्राइन्स. हे एक्झाम्पल मध्ये पेंटेनचा ए रिटेन केला जाईल आणि नंबरिंग केल्यानंतर इकडच्या बाजूला 1 2 3 4 5 नेटवर्क प्रॉब्लेम असतो. पेंटा 1 2 3 4 5 5 कार्बनची चेन आहे पेंटेन. पेंटेन त्याच्यानंतर आपण काय करतोय 1 2 3 4 फर्स्ट नंबरच्या पोझिशनला थर्ड नंबरच्या पोझिशन. त्यामुळे पेंटा 1,3 डाय ENE. पेंटा 1,3 डाय ENE. हे 2 असेल. अरे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तुमचा. In this example 1 2 3 4 5 6 6 कार्बनची चेन आहे. करस्पॉन्डिंग नेम ऑफ अल्केन काय असेल हेक्झेन. हेक्झेन. आता ह्या एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या आपल्याला किती ठिकाणी अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे 1 2 3 ठिकाणी. मग ए काय केला जाईल ए रिटेन केला जाईल हेक्झा. नंबर केली आपण आता बोथ साइड नंबर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 बोथ साइड्स आर करेक्ट 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 नंबर 3 नंबर आणि 5 नंबर 1 नंबर 3 नंबर आणि 5 नंबर बोथ इक्वल डिस्टन्स असल्यामुळे आपण हे नंबर कुठल्या बाजूने केली तरी चालते. मग हेक्झा त्याच्यानंतर काय 1 3 5 हेक्झा 1 3 5 किती वेळेस आहे 3 वेळेस. त्यामुळे ट्राय ENE हेक्झा 1 3 5 ट्राय ENE. हे सिंपल फॉर्म मध्ये लिहिलं जातं. म्हणजेच अल्कॅडाइन्स, अल्कॅट्राइन्स, अल्कॅटेट्राइन्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी लागू होतात when we are having the presence of 2 or more than 2 numbers of positions which have the presence of unsaturation. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ठिकाणी जर अनसॅच्युरेशन असेल तर ते काय केले जातात इन द फॉर्म ऑफ अल्काडाइन्स, अल्काट्राइन्स, अल्काटेट्राइन्स, अल्कापेंटाइन्स ह्या फॉर्म मध्ये लिहिले जातात. आता हे जसे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये समजा आता हे आता अल्काइनच्या बाबतीत जर आपल्याला पाहिजे असते बिफोर स्टार्टिंग अल्काइन्स वी आर हॅविंग अ डिस्कशन ऑफ these examples repeatedly here. याच्यामध्ये आपण काय पाहिलं की हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 कार्बनची चेन आहे. तर त्या चेन मध्ये अनसॅच्युरेशनचे दोन्ही कार्बन प्रेझेंट नाही. त्याच्यामुळे 1 2 3 4 1 2 3 4 कुठल्या बाजूला तर चालते. हे नंबरिंग आपण केली. नंबरिंग केल्यानंतर आपण तो ग्रुप सिलेक्ट केला. त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर इथे ग्रुप आहे 2 इथाइल ब्यूट 1 ENE. ह्या एक्झाम्पल मध्ये 7 कार्बनची चेन आहे आणि त्या कार्बनच्या चेनमध्ये अनसॅच्युरेटेड कार्बन प्रेझेंट नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं द चेन इज सिलेक्टेड ॲज पॅरंट चेन विच हॅव द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेटेड कार्बन्स. हे 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन झाली. हे 6 कार्बनची चेन झाली. हे 6 कार्बनची चेनचं सिलेक्शन केल्यानंतर आपण ते बंद करा झालेले होते. आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये आपण काय सांगितलं की 7 कार्बनची चेन आहे. ह्या 7 कार्बनच्या चेन मध्ये हे
अनसॅच्युरेटेड कार्बन त्याच्यामध्ये येत आहेत का? येत नाही. मग हे अनसॅच्युरेटेड कार्बन ज्या चेनमध्ये असतील त्या चेनचं आपल्याला पॅरेंट चेन सिलेक्शन करावं लागतं. मग आपण चेनचं सिलेक्शन केलं, एक ह्या बाजूनं चेनचं सिलेक्शन केलं, आपल्याला लक्षात आलं की ह्या बाजून चेनचं सिलेक्शन केल्यानंतर 6 कार्बनची चेन आहे, त्याचा करस्पॉन्डिंग अल्केन हेक्झेन आहे. मग हे ह्याच्यावर दुसरा कुठला ग्रुप प्रेझेंट आहे तर तो तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर प्रोपील ग्रुप प्रेझेंट आहे. मग आपण 3 प्रोपील हेक्झेन, आता हेक्झेनचा ENE आपल्याला सगळी जोडावा लागेल बाय रिप्लेसिंग ANE. ते हेक्झेनचा हेक्झ1 फर्स्ट नंबरच्या कार्बन असल्यामुळे हेक्झ1 ENE हा सफिक्स जोडला. आता ह्याच्यानंतर पुढचे जे एक्झाम्पल्स पाहिले त्याच्यामध्ये वी आर हॅविंग द प्रेझन्स ऑफ 2 or more than 2 पोझिशन्स विच हॅव द प्रेझन्स ऑफ अनसॅच्युरेशन. आता ह्या एक्झाम्पलमध्ये ब्युटेनचे एक्झाम्पल जे आहेत 1 2 3 4 कार्बनची चेन आहे, त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी एक अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ डबल बॉन्ड and this position is also have the presence of unsaturation in the form of double bond. हे दोन ठिकाणी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. हे दोन ठिकाणची डबल बॉन्ड आहेत म्हणजे आपल्याला तिथं काहीतरी चेंजेस होतात ना, नाव लिहित असताना काहीतरी चेंजेस होतील. ते चेंजेस कशा प्रकारचे असतात तर हे जे अल्केन आहे हे अल्केनचा आपण ANE रिप्लेस करतो. कशाला रिप्लेस करतो? ENE ने. जनरली when we write the names of alkenes त्यावेळेस आपण काय करतो हे इन द फॉर्म ऑफ अल्कीन असं लिहिलं जातं. हे डबल बॉन्ड जे आहेत ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त ठिकाणी जर असतील तर A रिप्लेस केला जात नाही. मग हे अल्का, मग ते 2 ठिकाणी असतील तर अल्का डाईन्स, 3 असतील तर अल्का ट्राईन्स, 4 असतील तर अल्का टेट्राईन्स. हे असे ह्याच्यामध्ये नेमिंग केले जातात. ENE जो रिप्लेस करणार आहे ANE ला तो रिप्लेस करत असताना फक्त NE लाच रिप्लेस करेल. In the cases of those examples which have the presence of double bonds at 2 or more than 2 positions त्यावेळेस हे ENE रिप्लेस करत असताना A त्याच्यामध्ये रिटेन केला जातो. मग हे अशामध्ये आपण हे 1 2 3 4 ब्युटा 1,3 डाईन्स, ब्युटा 1,3 डाईन्स हे झालं. त्याच्यानंतर हे एक्झाम्पलमध्ये 1 2 3 4 5 कार्बनची चेन आहे. ह्या बाजूने 1 2 3 4 5 इकडून 2 आणि चौथा नंबरला येतो, इकडून 1 आणि 3 नंबरला येतो. त्याच्यामुळे आपण नंबरिंग ह्या बाजूने केली. हे नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 चा कुठला असेल? पेंटेन. पेंटेनचा A रिटेन केला जातो का? कारण की 2 ठिकाणी अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे पेंटा 1,3 डाईन्स. इन दिस एक्झाम्पल, आता ह्या एक्झाम्पलमध्ये 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन आहे. ह्या 6 कार्बनची चेन आहे त्याच्यामध्ये 3 ठिकाणी अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ डबल बॉन्ड. 1 2 आणि 3 ठिकाणी. हे नंबरिंग केलं तर लक्षात येते की बाबा 6 कार्बन चेन असल्यामुळे हेक्झेन. हेक्झेनचा फक्त NE रिप्लेस केला जाईल. A जसा तसा ठेवला जातो त्याच्यामुळे हेक्झा 1 3 5 1,3,5 3 वेळेस असल्यामुळे ट्रायइन्स हेक्झा 1,3,5 ट्राय ENE ट्राईन्स. हे लक्षात येते का तुमच्या? आले का लक्षात तुम्हाला? हे समजलं का तुम्हाला अनसॅच्युरेशनचं अल्किनचं? आपण नेक्स्ट लेक्चरला अल्काइन्स घेणार आहे. ऑल ऑफ यू हॅविंग द नॉलेज अबाउट दिस? तुम्हाला लक्षात येतं का हे? कमेंट करा. ओके, कमेंट करा.